फुलेवाडी रिंग रोड परिसरातील तामजाई कॉलनीत 7 लाख रुपये खर्चून गटर बांधकाम करण्यात येणार आहे, तर बाळासाहेब इंगवले नगर परिसरात 6.5 लाख रुपये खर्च करून अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण केलं जाणार आहे। या रस्ते आणि गटर कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील, राहुल पाटील, वैशाली पाटील यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी माझ्या राजकीय वाटचालीची सुरुवात तामजाई कॉलनी परिसरातून झाल्याचं सांगितलं। परिसरातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब इंगवले नगरातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाला। यावेळी धनंजय बोंगाळे, अभिजित माने, रवी तराळ, राणी खंडागळे, रेश्मा रामपुरे यांच्यासह विश्वजित शिंदे, प्रशांत मोरे, पंढरीनाथ सावंत, निवृत्ती गावडे, मनोहर साळवी, राघवेंद्र लोकरे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते। दरम्यान सत्याईनगर कॉलनी परिसरातील लोकांनी भागातील विकास कामांसंदर्भात आमदार ऋतुराज पाटील यांची भेट घेतली। आमदार पाटील यांनी येत्या 6 महिन्यात सत्याईनगर कॉलनीमध्ये रस्ते आणि गटरच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली। यावेळी भरत पाटील, SM कांबळे, विलास कुराडे, मानतेश हिरेमठ उपस्थित होते।